Hello, this is Sangeeta from Telugu Customer Service. How can I help you? Hello, sir. Are you there? हो ते अहो मला इंग्रजी कळतं ते तुम्ही मराठीत बोला ना ताई. Of course, sir. मी मराठीतही बोलू शकते. कृपया तुम्ही मला तुमची अडचण सांगू शकता का? हा अडचण म्हणजे बघा अहो सरकार म्हणलं तूर डाळ पेरा आम्ही मोकार तूर डाळ लावली पण काय सरकारच पडलं. माफ करा सर, पण तुमची जर काही अडचण असेल तर त्याबद्दल बोला. कारण नसलं तर बोलता नाही येणार का? हो तक्रारी करायच्या सोडून दिला तो आम्ही. पंचायत समितीमध्ये वर्षानुवर्षे इतके अर्ज फाट्या केले तर तिथं कोणी काय ऐकलं नाही आमचं. अहो एवढंच काय कॉलेजमध्ये एक पोरगी आवडायची तिलाही सिंगलच लव्ह लेटर लिहलंय बघा मी. तिथंही काय झालं नाही. मराच्या आधी एखाद्याला मन मोकळं करावं असं वाटलं कुठेतरी तर कुठं करावं एखाद्यानं. काय? तुम्ही सुसाईड करताय? अहो नाही अजून काही ठरलं नाही पण आता तुमचं बोलणं कोणत्या नोटवर संपलं त्यावर ठरवलं का आता. हे बघा सर, तुम्ही प्लीज असं काय करू नका. पाहिजे तर मी बोलते तुमच्याशी. हा तुमचं नाव काय म्हणलं ताई? संगीता. माझ्या पत्राचं अजून जिला उत्तर दिलं नाही तिचंही नाव संगीत होतं बघा. पण बाय चान्स जर तुम्ही बंगळूरला गेला ना तर तिकडे संगीला माझ्याकडून हाय सांगा बघा. सर पण मी कसं काय त्यांना? हाय बरोबर आहे. आता तुम्ही कसं शोधणार म्हणा तिला? ती बेंगळूरला राहते ना आणि तिचं नाव राईटीत आहे तिकडं. पोरींचं ना बापाचे हाल बघून पटकन शेताच्या फुपाट्यातून बाहेर पडायचं असतं. सर नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. अहो नाही हो मला माहिती आहे आता हे सगळं. तुमचीच आयडिया नाही का आता? आमची कशी काय? अहो तुम्ही कोणत्याही प्रश्नाला एकच उत्तर देता बघा. मोबाईल स्विच ऑफ करून चालू करा तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होईल. आता मी तसंच ठरवलंय. आयुष्य स्विच ऑफ करून नव्यानं जगायचं ठरवलंय. हॅलो 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 सर, तुम्ही आहात का? सर प्लीज माझं ऐका. हॅलो सर, प्लीज असं काय करू नका. हॅलो, खरंच सुसाईड करतात की काय? फोन का लागत नाही यांचा? हॅलो 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 सर, तुम्ही आहात का? सर सर बोला ना माझ्याशी. हॅलो सर. हॅलो हॅलो कोण? सर मी संगीता. आता तुम्ही फोन केला मला. बोला की ताई. सर तुमचा फोन बंद येत होता. जरा साईडला गेलो तर मोबाईलच खाली पडला आणि बॅटरी बदकन बाहेर आली की. मला वाटलं की तुम्हाला काय वाटलं मी स्विच ऑफ झालो काय ताई? आणि तुम्ही काळजीपोटी कॉल बॅक केला होय. खरं सांगू का ताई? हा. अहो मी जीव द्यायलाच गेलतो. सरच्या बैलाचं कासर सोडलं लटकायला होईल म्हणून. अहो तर भाड्याने माझ्या सदराचं टोकच धरलं. त्याच्या डोळ्यात बघितल्यावर वाटलं की नको जीव द्यायला. जाऊ द्या ताई, ठेवतो. हॅलो हॅलो हा हॅलो सर, तुम्ही आहात का? हा बोला की ताई. सर नका काळजी करू. असं कोणी ऐकायला असलं ना की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याचं फिलिंग येतं. आता कसे बोलले बघा तुम्ही. मायला तुम्हाला आम्हाला कळतं ते सरकारलाच का कळणं झालंय तेच कळना बघा. चला ठेवतो. सूर्य आलाय तिकडं. थँक्यू फॉर कॉलिंग तेलुगू. हॅव अ नाईस डे. संजय दादा. राम, मला तुझा इनोसन्स आहे ना सुरुवातीला तो खूप स्टेजी वाटला यार. म्हणजे खूप मला असं वाटलं की ऍक्टिंग कर रहा बंदा यार. तुझ्या चेहऱ्यामध्ये इनोसन्स आहे. तुला वेगळं करायची गरज नाही. एकतर तुझं कॅरेक्टर आहे ना ते इतकं भावखाऊ आहे या अख्ख्या स्किटमध्ये की तू नॉर्मल केलं असतास ना तरी तू भाव खाऊन गेला असतास. अंकिता, तू एका कॉल सेंटरमध्ये आहेस आणि समोरचा माणूस सुसाईड करतोय तर तू रडशील की तू अँशियस होशील?
तुला ॲम्ब्युलन्स बोलवायची की पोलिसला फोन करायचा की घरी फोन करायचा की बॉयफ्रेंडला फोन करायचा की शेतकऱ्याला कशी भेटू, ही एन्झायटी पाहिजे ना. तिथे जर तू रडतेस तर मला दिसतंय हाँ यार ये ॲक्टर रो सकती है भाई, पण क्यों रो रही है. पण मेरी जान, तुझ्यात पोटेन्शियल आहे. राम, तुमच्यात पोटेन्शियल आहे, हे विसरू नका. गॉड ब्लेस यू गाईज. थँक्यू. मकरंद सर, तुझ्याबद्दल अंकिता, शक्यतो नटांनी स्वतः रडू नये. हा रूल पकड. भास निर्माण करायचा, समोरच्याला रडवायचं. मला आवडलं, खूप आवडलं, फारच फारच आवडलं. पाहूया या तुमच्या सादरीकरणाला दोन्ही जजेसचे किती स्टार्स आहेत. ये स्पॉटलाईटमध्ये. मकरंद सर, अंकिताला किती स्टार्स? वाव, 4 स्टार्स मकरंद सरांकडून अंकिताला. आणि अंकिताला संजय दादा किती स्टार्स देतात पाहूया. हे बघ अंकिता, हे जे आहेत ना, हे तुझ्या पोटेन्शियलचे आहेत. आणि कारण तू कोकणची कन्या आहेस आणि मी पण कोकणचा आहे ना, म्हणजे म्हणून हा 4था स्टार मेरी जान तुझ्यासाठी आहे. जोक सपाट, पण दिस इज फॉर युअर पोटेन्शियल. वा. चला तर रामचे स्टार्स पाहूया. रामला मकरंद सर किती स्टार्स? साडेतीन स्टार्स. संजय दादा किती स्टार्स? जोरदार टाळ्या दोघांसाठी. पुढच्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.